नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की आता इकडे गायतोंडेंनी सांगितलेलं आहे अर्जुनचं वर्णन आणि त्याप्रमाणे रात्रभर जागून सिंबाने म्हणजे अमोलने अर्जुनचं स्केच तयार केलेलं आहे. सुंदर असं ड्रॉइंग केलेलं आहे, ते स्केच काढलेलं आहे. अगदी माझ्यासारखे डोळे आहेत, तर आपण स्वतः आरशात बघितलं पाहिजे आणि आरशात बघून डोळे ड्रॉ केलेले आहेत. चेहरा माझ्यासारखा आहे, फक्त थोडा मोठा आहे, हे त्याला सांगितलेलं असतं. त्याप्रमाणे अमोलने अर्जुनचं स्केच हे पूर्ण केलेलं आहे आणि ते स्केच त्याच्या फ्रेंड्सला ते दाखवतो आणि म्हणतो, हे माझे बाबा आहेत. आता मला एक कळत नाही आहे की आपण हे स्केच कुणाला दाखवायचं, म्हणजे मला माझे बाबा भेटू शकतील असं अमोल विचार करतो. तेव्हा त्याची एक फ्रेंड आहे, ती त्याला सांगते की हे स्केच जे आहे ते घेऊन तू ना पोलीस स्टेशनला जा, कारण मी पिक्चरमध्ये पाहिलेलं आहे की पोलीस स्टेप आहेत ना असं स्केच तयार करतात आणि त्यावरूनच हरवलेले जे आहेत ना त्यांना शोधून आणतात, हे अमोलला सांगितलेलं असतं. आणि त्याप्रमाणेच अमोल विचार करतो आणि म्हणतो की आता मला पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे. तेव्हा त्याचे मित्र त्याला विचारू लागतात, मग तू कोणत्या पोलीस स्टेशनला जाणार आहे, तुला लक्षात येतं आहे ना? तेव्हा अमोल म्हणतो, हो मी आनंदनगर पोलीस स्टेशनलाच जाणार आहे आणि आनंदनगर पोलीस स्टेशनला जाऊन तिथून मी शोधणार आहे. आता अमोल हा आनंदनगर पोलीस स्टेशनला जायला निघालेला आहे. आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये चिंचुके, आर्या आणि अर्जुन असतात. आता अमोल आणि अर्जुनची भेट होईल का हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.